चला आज गणपती बाप्पा स्पेशल इथं पुरणाचा स्वयंपाक करूया। मी इथे डाळ घेतलेली आहे, हरभऱ्याची डाळ 1 ग्लास घेतलेली आहे। तिला स्वच्छ धुवून घेते। आता स्वच्छ धुवून घेतली, कुकर लावून घेते। गॅसवर कुकर ठेवलं आणि लगेच दुसरं कुकर ठेवलं आणि त्याच्यामध्ये भात सुद्धा लावून घेते कुकरला। आता इथं थोडंसं तेल टाकलं आणि जिरं टाकलं, तेजपान टाकलं आणि इथे स्वच्छ तांदूळ धुवून घेतले आणि हे सुद्धा कुकरला लावून घेतले। चवीपुरतं मीठ, लगेच इकडं कणिक भिजवायला घ्यायची आहे। थोडंसं मीठ टाकलं आणि घट्टसर कणिक भिजवून घ्यायची। तर इथं कणिक सुद्धा भिजवून घेतलेली आहे। घट्टसर याच्यासाठी म्हणली की अगोदर शिदलाडू करून घ्यायचे आहेत। आता इथे शिदलाडू करून घेते। तर हे शेंगोळ्याला करते तसंच असायला हाताने करून घ्यायचं आणि हे छोटे छोटे असे तोडून घ्यायचे। याला घट्टसर कणिक लागते। आता इथे पूर्ण बनवून घेते शिदलाडू। आता बघू शकता मी एवढे बनवून घेतले। गॅसवर पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं, थोडंसं तूप टाकलं आणि पाणी गरम झालं, पाण्याला उकळी आली की शिदलाडू याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत। छान याची उकळी काढून घ्यायची आहे। आणि इथं भात सुद्धा झालेला आहे। आपल्याला थोडीशी शिदलाडूला साखर टाकायची आहे आणि इथं डाळीचं सुद्धा कुकर झालं। आता डाळ सुद्धा चाळणीमधून काढून घ्यायची आहे पुरणाची आपल्याला। तुम्ही हवं तर पुरण पात्रामध्ये सुद्धा काढू शकता। आता याच्यामध्ये मी लगेच साखर टाकून घेणार आहे, कारण की डाळ साखर टाकल्याने छान अशी पडते। आणि या चाळणीतून पूर्ण खूप छान असं पडते। बघू शकता छान असं पुरण चाळणीतून असं पडलेलं आहे। आता याला गॅसवर ठेवायचं आणि इथं सारासाठी डाळ सुद्धा काढून घेतली आणि इथं आपले शिदलाडू सुद्धा झालेले आहेत। गॅसवर तेल ठेवलं आणि सार फोडणी द्यायसाठी कांदा सुद्धा भाजून घेते तेलामध्ये। कांदा भाजून घ्यायचा, कांदा लसूण आणि मिक्सरला वाटून घ्यायचं। गॅसवर कढई ठेवली। आता सार फोडणी द्यायसाठी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे। मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हे आपण कांदा मिक्सरला वाटून घेतला आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकायचा। लाल तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाला टाकून छान असा याचा तडका सार फोडणी देऊन घ्यायचा आहे। इथे सारसुद्धा मी असा तडका छान फोडणी दिलेला आहे। साराला छान अशी उकळी आलेली आहे। आणि पुरणसुद्धा झालेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं, 1 चम्मच पुरणाला मिक्स करून घ्यायचं। तूप टाकल्याने पुरण छान असं नरम होते आणि पोळ्यासुद्धा छान होते। थोडंसं विलायचं कूट टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि लगेच इथं आपल्याला कढी करून घ्यायची। इथं कढी करून घेते लगेच। मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। छान कढीपत्ता तडतडला की हिरवी मिरचीचा ठेचा आणि कढीला छान असा तडका द्यायचा। चवीपुरतं मीठ, इथं मोदकसुद्धा बनवून घेतलेले आहेत।
गॅसवर कढई ठेवली आणि मोदकसुद्धा तळून घेते. मंद आचेवर छान तळून घ्यायचे आहेत, लालसर असे. छान असे मोदक तळून घेतलेले आहेत. लगेच कुरवडी पापड त्याच याच्यामध्ये काढून घ्यायचं. आता इथे कुरवडी पापडसुद्धा काढून घेते मी. आणि पोळ्यासुद्धा करून घेते पटकन. पोळ्या करते वेळेस कणिक कमी घ्यायची आणि पुरण जे आहे जास्त प्रमाणात भरायचं, त्याच्यामुळं पोळ्याशी छान नरमसूद होते. आणि पुरणाची पोळी करायला कणिक नरम लागते अशी. आता पूर्ण पोळ्या करून घेते मी. छान अशा पोळ्या करून घेतलेल्या आहेत. छान भाजून घेते हे. आणि इथे पूर्ण गणपती बाप्पाचं तयारी झालेली आहे. खूप छान असा गणपती मांडलेला आहे. आणि नैवेद्याचं ताटसुद्धा झालेलं आहे इथं. मोदक मी अगोदरच ठेवले होते आणि नैवेद्याचं ताट आता एका स्टूलवर वर ठेवते.